Hello, we have seen the poem A Teenager's Prayer. So, today we are going to study some questions based on that poem. So, first we will see factual questions. टीनेजर्स पोएम आपण बघितली. आज आपण त्याच्यावरचे काही क्वेश्चन आन्सर्स बघूया. सर्वप्रथम आपण बघूया फॅक्च्युअल क्वेश्चन्स. सो द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. म्हणजेच या पोएममध्ये स्पीकरचा एज ग्रुप काय आहे. पोएमचं नेम आपल्याला सजेस्ट करतं की टीनेजर्स पोएम, म्हणजेच ही किशोरवयीन मुलाची प्रार्थना आहे. आणि टीनेजर्स आपण कोणाला म्हणतो, 13 to 19 एज ग्रुप असलेल्या व्यक्तींना. म्हणून आपण आन्सर लिहू शकतो, द स्पीकर इज अ टीनेजर and therefore from the 13 to 19 age group. Second question बघा, what does each new day fetch. म्हणजेच प्रत्येक नवीन दिवस कसा असतो किंवा त्याची सुरुवात कशी असते. तर आपण सेकंड स्टांजामध्येच नाही, फर्स्ट स्टांजामध्येच बघितलं होतं, each new day fetches new beginnings. म्हणजेच प्रत्येक दिवसाची सुरुवात, नवीन दिवसाची सुरुवात ही नवी असते, नवी सुरुवात असते, असं नॅरेटर आपल्याला सांगतो. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. म्हणजे स्पीकरला कुठली डिसिजन घ्यायची आहे. तर आपण बघितलं की द स्पीकर डिसाइड टू टेक रोड ऑफ लाईफ विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. त्या ठिकाणी दोन पाथ होते बघा. एक जो ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे संकटांमध्ये, नैराश्यामध्ये घेऊन जाणारा मार्ग होता, वाईट मार्ग होता. तर एक चांगला मार्ग होता जो ग्रेट सक्सेसकडे म्हणजेच यशस्वीतेकडे घेऊन जाणारा मार्ग होता. तर पोएटला नेमकी कुठली डिसिजन घ्यायची आहे की जीवनाचा असा मार्ग निवडायचा आहे जो त्याला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाऊ शकेल. फोर्थ क्वेश्चन बघा, व्हॉट इज द पोएट्स प्रेयर. म्हणजेच पोएट नेमकी काय प्रार्थना करतोय देवाकडे. सो आन्सर इज द पोएट्स प्रेयर इज अबाउट लाईफ विच इज इन इट्स बेस्ट फॉर्म विथ द हेल्प ऑफ गॉड. म्हणजेच माझ्यात जे काही चांगलं असेल त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तू प्रयत्न कर, किंवा अशी मला बुद्धी दे की जेणेकरून माझ्यामध्ये जे चांगलं आहे, सर्वोत्तम आहे, त्याद्वारे मला यश मिळू दे, अशी पोएट देवाकडे प्रार्थना करतोय, असं आपण शेवटच्या स्टांजामध्ये बघितलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ शुड वन रिॲक्ट टू अ टेम्पटेशन. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ टेम्पटेशन. अ स्ट्रॉंग विल टू डू समथिंग बॅड और वर्स्ट. एखादी वाईट गोष्ट करण्याची जी आतून तीव्र इच्छा होते त्याला आपण टेम्पटेशन म्हणतो. तर क्वेश्चन आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू अ टेम्पटेशन. म्हणजेच अशी जी वाईट इच्छा असते त्या विरोधात आपण किंवा एखाद्याने कसं रिॲक्ट केलं पाहिजे. सो आन्सर इज वन शुड रिॲक्ट टू अ टेम्पटेशन बाय जस्ट सेईंग नो. म्हणजेच एखादी वाईट इच्छा करण्याची जर आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा होत असेल तर आपल्या मनाने त्याला नाही म्हटलं पाहिजे, असं आपण त्याबद्दल रिॲक्ट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. म्हणजेच जीवनाच्या मार्गावर चालताना कवीला कोणाची सोबत हवी आहे. कंपनी मीन्स सोबत. या ठिकाणी कंपनीचा अर्थ काय होतो, संगत, सोबत. जीवनामध्ये चालताना कोण माझ्याबरोबर कायम असलं पाहिजे अशी कवी कल्पना करतोय किंवा प्रार्थना करतोय. तर त्याचा आन्सर आहे, द पोएट विशेस फॉर द लॉर्ड्स or God's company in the walk of life.
शेवटच्या पॅरेग्राफमध्ये कवी सांगतोय की माझ्या जीवनाचा जो काही यशस्वी मार्ग असेल, मी जो मार्ग निवडेल, टीनेजरमधून मला जाताना तुझी सोबत हवी आहे, जेणेकरून मी वाईटापासून दूर राहील आणि नेहमी चांगल्या मार्गावर चालेल. म्हणून जीवनाच्या मार्गावर चालताना कवीला देवाची साथ हवी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? म्हणजेच आपलं शरीर कोणत्या अवस्थेत राहिलं पाहिजे अशी कवीची इच्छा आहे. तर आपण बघितलं होतं की कवी देवाकडे प्रार्थना करतोय. कुठली प्रार्थना करतोय? द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी क्लीन अँड फिट व्हेन एनी टेम्पटेशन दॅट इज समथिंग बॅड और रॉंग कम्स हिज वे. म्हणजेच त्याच्या मार्गामध्ये जेव्हा काही वाईट, ज्यापासून कवीचा नाश होऊ शकतो किंवा जीवनामध्ये दुःख येऊ शकतं, असे मार्ग जेव्हा येतात तेव्हा मला चांगली बुद्धी दे, माझं मन शुद्ध आणि क्लीन आणि फिट राहील, अशी कवी कल्पना करतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. पहिलंच वाक्य आहे, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉड बाय ईच न्यू डे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, न्यू बिगिनिंग आणि न्यू एंडिंग. तर यामध्ये आपण पहिल्याच स्टांजामध्ये असं बघितलं होतं की पोएटची इच्छा काय असते? न्यू बिगिनिंग्स. या ठिकाणी तुम्ही आन्सर काय लिहू शकतात? न्यू बिगिनिंग. न्यू बिगिनिंग्स. So according to the poet, new beginnings are brought by each new day. Next question बघा, we must decide to take the road which leads to either great distress or great success. या ठिकाणी दोघही मार्ग खुले आहे, परंतु कवीला कोणता मार्ग निवडायचा आहे? किंवा कवी सांगतोय की वी मस्ट डिसाईड, म्हणजे आपल्यालाच डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. तर कुठला? ग्रेट सक्सेस. ग्रेट सक्सेस. थर्ड क्वेश्चन बघा, द पोएट प्रेज टू द लॉर्ड to help him stand for what is dash either might or right. या ठिकाणी काय सांगता येऊ शकतं आपल्याला? द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. म्हणजे योग्य काय आहे याची मला जाणीव व्हायला पाहिजे, किंवा योग्य मार्ग निवडण्यासाठी तू मला मदत कर, असं पोएट आपल्याला सांगतोय. म्हणून इथे आन्सर काय पाहिजे? राईट. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. योग्य जे असेल त्याच्या विरोधात उभं राहण्याची मला तू मदत कर, असं कवी प्रार्थना करतोय. नंतर बघा, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज teenage years have been years of his life. आणि वर्स्ट किंवा बेस्ट यापैकी कुठलं तरी आन्सर तुम्हाला निवडायचं आहे. तर निश्चितच कसं असलं पाहिजे? बेस्ट असलं पाहिजे, असं कवी आपल्याला सांगतो. बेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर पोएममध्ये आपल्याला प्रत्येक स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स दिसतात, जसं की मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे अँड डे.
नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. तर या ठिकाणी ए ए बी बी ए बी सी डी ए बी सी बी आणि ए बी बी ए. आता या ठिकाणी राईम स्कीमचा अर्थ काय होतो की प्रत्येक स्टांजामध्ये शेवटी जो शब्द असतो तशा प्रकारचा रायमिंग येणारा शब्द पुढच्या लाईनमध्ये असेल तर त्याला आपण ए ए म्हणणार. त्याच्या पुढचा रायमिंग वर्ड वेगळा असेल परंतु तो चौथ्या लाईनशी मिळत असेल तर मग त्याला ए ए बी बी असं म्हणणार. म्हणजेच पहिल्या दोन ओळींमध्ये समान राईम स्कीम आहे आणि दुसऱ्या दोन ओळींमध्ये पुढच्या समान राईम स्कीम असेल तर त्याला ए ए बी बी असं म्हणतो. कधी कधी चारही स्टांजामध्ये संपूर्णतः वेगवेगळे शब्द असतात म्हणजेच कुठलंच रायमिंग स्कीम नसतं तेव्हा ए बी सी डी राईम स्कीम आहे असं आपण म्हणतो. या उलट पहिला आणि दुसऱ्या लाईनमध्ये कुठलाही राईम नाही आहे. तिसरी लाईन सुद्धा वेगळी आहे परंतु दुसऱ्या लाईनमध्ये असलेला शब्द चौथ्या लाईनशी जुळत असेल म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये जर राईम स्कीम असेल तर मग त्या ठिकाणी ए बी सी बी होईल. आणि या उलट पहिल्या लाईनमध्ये आणि चौथ्या लाईनमध्ये राईम स्कीम असेल दुसरी आणि तिसरीमध्ये राईम स्कीम असेल तर ए बी बी ए अशा प्रकारची राईम स्कीम होते. मग आपल्या कवितेकडे जर वळलं तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की दुसरी आणि चौथी लाईन यांच्यात राईम स्कीम आहे. बाकी पहिली दुसरी आणि तिसरी पूर्णतः वेगळे आहेत म्हणून ए बी सी बी तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ए बी सी बी हे आपलं आन्सर झालं. ओके. तर राईम स्कीम ओळखण्यासाठी हमखास प्रश्न येतो. त्याचप्रमाणे राईम स्कीमचा उपयोग तुम्हाला पोएमचं ॲप्रिशिएशन करताना सुद्धा होतो. राईम स्कीम कुठल्याही पोएमचं फिक्स असतं ठरलेलं असतं म्हणून ते तुम्ही पाठ केलेलं अतिशय चांगलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. म्हणजेच या ठिकाणी कॉलम ए मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत म्हणजेच पोएमच्या लाईन्स दिलेल्या आहेत आणि बी मध्ये त्याच्याशी निगडीत फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे. बऱ्याच वेळेला पार्ट ऑफ स्पीच आणि फिगर ऑफ स्पीचमध्ये गोंधळ होतो. फिगर ऑफ स्पीचचा अर्थ होतो जसे मराठीमध्ये अलंकार असतात तसेच कुठल्याही भाषेला समृद्ध करण्यासाठी अलंकार उपयोगात येतात. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे इंग्रजीतील अलंकारच होय. सर्वप्रथम या ठिकाणी ह्या चार फिगर ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो किंवा कुठे वापरल्या जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वप्रथम ॲपस्ट्रॉफचा विचार करू. ॲपस्ट्रॉफ इज अ फिगर ऑफ स्पीच विच इज स्पीकिंग टू एन ऑब्जेक्ट ऑर ॲटम दॅट इज नॉट अलाइव्ह. म्हणजेच ॲपस्ट्रॉफ कधी होतो की अशा ऑब्जेक्टबद्दल बोलतो आपण जो रियालिटीमध्ये अस्तित्वात नाही किंवा सजीव नाही ज्याला अजूनपर्यंत कोणी पाहिलेलं नाही अशा ॲटमबद्दल डिस्क्राईब करताना ॲपस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीचचा वापर होतो. नंतर इन्व्हर्जन हे बऱ्याच वेळा पोएममध्ये वापरलं जातं. इन्व्हर्जनचा अर्थ काय होतो की we can change the order of word to maintain the rhyming scheme of poem. कवितेतील रायमिंग स्कीम मेंटेन होण्यासाठी शब्दांची जरा अदलाबदल केलेली असते म्हणजे ऑर्डर. आपण जसं बोलताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट बोलतो परंतु या ठिकाणी रायमिंग स्कीम मेंटेन राहण्यासाठी इन्व्हर्जन केलेलं असतं. नंतर मेटॅफोर म्हणजे अशा गोष्टींची तुलना केलेली असते ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी साम्य असतं. आणि लास्ट ॲलिटरेशन
जेव्हा एखाद्या सेंटेन्स किंवा फ्रेजमध्ये साऊंड रिपीट होतो, म्हणजे शब्दांचा उच्चार सारख्या सारख्या अर्थाने चालू होतो, तेव्हा ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच होतो. तर आपण बघूया, पहिलंच वाक्य जे आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक. आता आपल्या रेग्युलर फॉर्मॅटनुसार विचार केला तर आय मस्ट मेक डिसिजन असं वाक्य पाहिजे होतं. म्हणजेच मेकला रायमिंग स्कीम करण्यासाठी डिसिजनला अगोदर घेतलं, कॉमा केला, म्हणजेच ऑर्डर ऑफ सेंटेन्स बदललेली आहे. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी इन्व्हर्शन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच होतो. म्हणून डिसिजनला आपण इन्व्हर्जन बरोबर जोडू शकतो. पहिलंच जे सेंटेन्स आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक, दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. सेकंड सेंटेन्स बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर ह्या वाक्यामध्ये देवाकडे प्रार्थना करतोय कवी की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. रियालिटीमध्ये देव येऊन तुमचे डोळे उघडणार नाहीये, म्हणजेच ही कल्पना केलेली आहे, प्रत्यक्षात कधीही न उतरणारी किंवा खऱ्या अर्थाने घडणार नाहीये. म्हणून हे आपण ॲपेस्ट्रॉफचं एक्झाम्पल होतोय. हे ॲपेस्ट्रॉफमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲपेस्ट्रॉफ कधी होतो, की जेव्हा आपण ज्या ऑब्जेक्टबद्दल किंवा ॲटमबद्दल बोलतोय दॅट इज नॉट अलाइव्ह ॲज इफ इट वेअर इन फॅक्ट. म्हणजे रियालिटीत तसं होणार नसतं. आपण देव बघितलेला नाहीये, देव खरंच येऊन डोळे उघडणार आहे की नाही माहिती नाही. म्हणून प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड इज एन एक्झाम्पल ऑफ ॲपोस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. डाऊन डार्कन्ड बघा, फोनेटिकली विचार केल्यास त्याचं प्रोनन्शिएशन सेम होतंय, म्हणून या ठिकाणी आपण ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच होतंय असा विचार करतो. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. I can choose to make the road of life. I can choose to take the road of life. तर रोड आणि लाईफ या दोन शब्दांमध्ये साम्य आहे. आणि आपण बघितले की मेटॅफोर कधी होतो, जेव्हा अशा प्रकारची तुलना केलेली असते त्या वाक्यांमध्ये, एक्झाम्पलमध्ये, ज्यांच्यात काही ना काहीतरी साम्य असतं. जसं लाईफ पण पुढे चालते, रोड पण पुढे चालतो. मग या ठिकाणी रोड आणि लाईफ यांच्यात साम्य आहे, म्हणून या ठिकाणी मेटॅफोर फिगर ऑफ स्पीच होते. नंतर हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच ॲप्रिशिएशन. बरोबर, रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 sentences with the help of following पॉइंट्स. पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला: टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम और सेंट्रल आयडिया ऑफ पोएम. ओके, सो अवर टायटल इज नथिंग बट अ टीनेजर्स प्रेयर. पोएट आहेत जे मॉर्स. राईम स्कीम आपण मागच्या क्वेश्चनमध्येच बघितलं की यामध्ये राईम स्कीम आहे ABCB. देन फेवरेट लाईन, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या ठिकाणी या ओळींमध्ये असं पोएट म्हणतोय की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रोत्साहित करण्यासाठी तू मला मदत कर, आणि शिवाय योग्य काय आहे ते निवडण्यासाठी देवा मला मदत कर, असं कवी देवाकडे प्रार्थना करतोय. थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ पोएम, अ टीनेजर विशेस टू लीड अ गुड लाईफ विथ गॉड बाय हिज और हर साइड ॲट एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी
बऱ्याच वेळेला एका पोएममध्ये एकापेक्षा जास्त फिगर ऑफ स्पीच वापरलेले असतात. ॲटलिस्ट तुम्हाला 3 तरी सांगता यायला पाहिजे. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच बघितले, मग ॲटलिस्ट तुम्हाला त्यांची नावं आठवली पाहिजे. ॲलिटरेशन, ॲपोस्ट्रॉफ, इन्व्हर्जन, मेटॅफोर, पर्सॉनिफिकेशन, रिपिटिशन वगैरे वगैरे. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, इन्व्हर्जन, मेटॅफोर, पर्सॉनिफिकेशन हे 3 प्रकार बऱ्याचशा पोएममध्ये वापरलेले असतातच. इन्व्हर्जनचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की बऱ्याचशा वेळेला रायमिंग स्कीम मेंटेन होण्यासाठी वर्डची ऑर्डर चेंज झालेली असते. म्हणजेच पोएममध्ये शक्यतो इन्व्हर्जनचा वापर करावाच लागतो. नंतर कशाची न कशाची तरी तुलना केलेली असते कवितेमध्ये, म्हणजे मेटॅफोर आला. नंतर बऱ्याचशा वेळेला काहीतरी नॉन लिव्हिंग थिंग ह्युमन बिईंगसारखं किंवा नॉन ह्युमन बिईंगसारखं वागतो असं एखादं तरी एक्झाम्पल असतं. म्हणून पर्सॉनिफिकेशनसुद्धा बऱ्याचशा पोएममध्ये आलेलं असतं. आणि कुठल्याही पोएममध्ये बघा ॲलिट्रेशन 100% असतं. म्हणजे वाक्यामध्ये समान साऊंड येणारे 2 तरी शब्द वाक्यात किंवा ओळीमध्ये आलेले असतात. म्हणून ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, मेटॅफोर, पर्सॉनिफिकेशन हे बऱ्याचशा कवितांचा भाग असतातच. म्हणून हे एक्झाम्पल लर्न करा. नंतर स्पेशल फीचर्स, टाईप ऑफ पोएम, लँग्वेज हे एवढं काही लिहायची गरज नाही आहे. फक्त स्पेशल फीचर्समध्ये तुम्ही सांगा की सिम्प्लिसिटी इन वर्ड्स, देन डायरेक्ट ॲड्रेस टू द गॉड, म्हणजेच अतिशय साधे साधे शब्द वापरलेले कवीने, डायरेक्ट देवाशी संवाद साधलेला आहे. हेन्स इट डिनोट्स अ पर्सनल टच बाय द पोएम. मेटॅफोर्स आर यूज टू एक्सप्रेस आयडियाज. खूप साऱ्या 2 सारख्या गोष्टी किंवा ज्या 2 गोष्टींमध्ये साम्य असते अशा गोष्टींचे एक्झाम्पल जर दिलेले असेल तर आपण त्याला मेटॅफोर फिगर ऑफ स्पीच म्हणतो. तर तेच आपण इथे सांगायचे की मेटॅफोरचा खूप वापर केलेला आहे. अँड व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम, तर आपण असं सांगू शकतो, आय लाईक द पोएम फॉर इट्स सिम्पल लँग्वेज अँड द ब्युटिफुल मेसेज दॅट इज कन्वेज ऑफ स्ट्रायविंग टू लीड अ गुड लाईफ बाय फॉलोईंग द राईट पाथ. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲप्रिशिएशन जे आहे ते मुद्द्यासह व्यवस्थित लिहून टाका. नाहीतर मग नंतर सांगतात की सर तुम्ही शॉर्टकट करून द्या पोएमचं किंवा याचं ॲप्रिशिएशनचं. तर अतिशय शॉर्टकट आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी ॲप्रिशिएशन दिलेलं आहे, जे सहज तुम्ही लर्न करू शकतात.